महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। दत्तप्रभू जगात सुख शांती समृद्धी नांदू दे। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतले श्री दत्तप्रभू श्री रेणुका मातेचे दर्शन। परमपूज्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेत तब्येतीची केली विचारपूस। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांनी अचानकपणे माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान गाठून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेत महंत श्री परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेऊन तब्येतीची विचारपूस करत श्री दत्तप्रभू श्री रेणुका माता चरणी जगात सुख शांती समृद्धी नांदो दे अशी प्रार्थना केली। यावेळी श्री दत्तशिखर संस्थान येथे श्याम भारती महाराज यांनी अशोकराव चव्हाण यांचा सत्कार केला, तर श्री रेणुका देवी संस्थान येथे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सत्कार मातेचा महाप्रसाद दिला। यावेळी श्री दत्तशिखर संस्थानसह रेणुका माता संस्थानवर सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, उपविभागीय अभियंता DKBC यांच्याकडून आढावा घेतला। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव यांच्या सोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील नागेलेकर, महापौर कविताताई मुळे, ज्येष्ठ नेते नामदेवरावजी केशवे, प्रवीण साले, संजय देशमुख लहाणकर, निलेश पावडे, किशोर बहुरे, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळूभाऊ म्हस्के, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे, डॉक्टर निरंजन केशवे, संजय भाऊ राठोड, अनिल वाघमारे, कांतराव घोडेकर, नगरसेवक गोपूभाऊ महामुणे, हाजी उस्मान खान पठाण, किशोर भाऊ जगत, विनायक मुसळे, अपिल बेलखोडे, विजय आमले, नंदकुमार जोशी, सय्यद रहमत अली, दिलीप मुनगिलवार, रामकिसन केंद्रे, अजय पवार यांच्यासह MIMचे युवा नेते इर्शादभाई मकराणी यांनी भेट घेऊन सत्कार केला। यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।